दरम्यान शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांनी येत्या रविवारी सरकारला जोडे मारो आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। पण खुद्द सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही या प्रकरणावरून मूक आंदोलन करत एक प्रकारे विरोधकांचीच भूमिका निभावली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन केलं। अजित पवार स्वतः या आंदोलनात सहभागी झाले नव्हते, तरी त्यांनी सत्तेत राहून सुद्धा महायुतीच्या इतर दोन्ही पक्षांपासून निवडलेला वेगळा मार्ग हा चर्चेचा विषय ठरलाय। छत्रपति के सम्मान में छत्रपति शिवाजी महाराज की जय। अरे तुमचं काही दिवसापूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणमध्ये उभा केलेला पुतळा हा तिथं काही अडचणी निर्माण झाल्या आणि तो तिथं खाली पडला। त्याचं दुःख, त्याच्या वेदना सगळ्या महाराष्ट्राला आहे, शिवप्रेमींना आहे, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना या संदर्भामध्ये एकही सूचना, मी सुद्धा तुमच्या बातम्या ऐकतो, एकही सूचना कोणी विरोधी पक्षांनी केली नाही की याचं धोरण काय असावं, चौकशीचा अँगल काय असावा, त्याची चौकट काय असावी, यामध्ये आपल्याला आवश्यक चौकशीसाठी कोणते विशेष लोक त्यामध्ये नियुक्त करायचं, याच्यावर काहीच बोलत नाही, फक्त एवढंच। आणि मग यामधून काय निष्पन्न होत आहे? आणि जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने बेछूट बेफान आरोप करायचे आहे की हा ठेकेदार होता, तेव्हा मग का नाही बोलले? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्यासाठी संवेदनशील विषय नाही का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।